आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पुरी, हा प्रसाद घे. सौभाग्यवती भाऊ. पुरी, तू काळजी करू नकोस. अगं, जो देवाची मनापासून प्रार्थना करतो ना, देव त्याला अडचणीचा मार्ग दाखवतो. सगळं काही ठीक होईल. येते गुरुजी. बरं, मी चेक करते. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. कशी आहे तुमची तब्येत आता? तुम्हाला बघितलं ना, आता फर्स्ट क्लास. बाय द वे, तुम्ही कुठे गेला होतात? देवळात तुमच्यासाठी देवाला प्रार्थना करायला. प्रसाद. प्रसाद. हा, बाय द वे, देवाला ऑर्डर दिलीत ना की मला लवकरात लवकर बरं करायचं म्हणून? ते मी तुम्हाला का सांगू? ते आमच्यामधलं सिक्रेट आहे. ओके ओके, पण तुम्ही मला सांगू शकता. आय मीन, माझ्या नावात पण देवच येतं. सई, आय नो तुम्हाला माझी खूप काळजी वाटते. डोंट वरी, टेन्शन नका घेऊ. मला काय होणार नाहीये. लवकरात लवकर बरा होणार आहे मी. ते तर तुम्हाला व्हावंच लागेल. मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही बरे होईपर्यंत मी पूर्ण वेळ तुमच्यावर वॉच ठेवणार आहे म्हणून. चेहरा किती सुकलाय तुमचा. एक मिनिट. एक्सक्यूज मी, देवांश जागीत आहे? त्या वॉर्ड मध्ये आहेत. थँक्यू. चल. ताई, 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 कसं झालं हे सगळं? देवांशराव कसेत आता? कालपासून माझं मन बेचैन होतं. सारखं असं वाटत होतं
काहीतरी विचित्र घडणार आहे म्हणून. आणि जेव्हा ओंकारनं देवांशरावांबद्दल सांगितलं ना, खूप काळजी वाटायला लागली हो. ताई, डॉक्टर काय म्हणतात? तुम्ही काय एवढे रडताय? तुमच्या डोळ्यात का पाणी एवढं? माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय, तुमचा काय संबंध? हो, असं काय म्हणताय ताई? देवांशराव जावई आहेत माझे. आणि मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये आजारी होते ना, तेव्हा खूप काळजी घेतली हो, अगदी मुलासारखी. आणि त्यांचं असं झालं म्हटल्यावर तुम्हाला काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे. मुलाला साधी ठेच लागली की आईच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. तुमची मनस्थिती मी समजू शकते. तुमची चिडचिड होतीये, पण ताई, देवावर विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल बघा. आणि हे बघा, मी इथं यायच्या आधी ना देवळात गेले होते, देवांशरावांबद्दल प्रार्थना केली. हा त्याचा प्रसाद, हे घ्या. जशी आई अगदी तशीच मुलगी. तुम्हाला काय वाटतं? देवाकडे गाराणं घातलं की आजारी व्यक्ती लगेच बरी होते? आणि काय हो, देवांसाठी तुम्हाला एवढे कष्ट घ्यायची काय गरज आहे? तुमचा काय संबंध त्याच्याशी? ही रक्ताचं नातं नसेल, पण माझी मुलगी त्यांची बायको आहे. आता नातं आलंच ना, मग नातं जपणं माझं कर्तव्य आहे. नातं जपण्यापेक्षा ना जरा मुलीला जपा तुमच्या. जरा चांगलं वळण लावलं असतं ना तर बरं झालं असतं. जबाबदारी कशी पार पाडायची हे शिकवायचं, चांगलं वळण लावायचं. कर्तव्य पार पाडतायत. तही काय झालंय? म्हणजे सईकडून काही चूक झालीये का? अहो, तिच्याकडून कसली चूक होणार? तिला सून करून घेतली ही आमचीच चूक नाही का? ताई, असं का बोलताय तुम्ही? मला तर काहीच कळत नाही. आपल्याला सगळं माहीत असून त्यातलं काहीच कळत नाही असा साळसूतपणाचा आव आणण्याचं ट्रेनिंग दिलंय का हो तुम्ही तुमच्या मुलीला? काय झालंय? तुम्ही असं का बोलताय? का चिडताय एवढ्या? मी आहे ना आत्ता नुसती चिडले. देवांशला जर का सईचा पुळका नसता, देवांश आता आजारी नसता ना, तर सईला त्याच्या आयुष्यातून कधीच वेगळं केलं असतं. मी घरातून बाहेर काढलं असतं तिला. तुमची मुलगी आहे ना, ती आगाऊ आहेच, गर्विष्ठ आहेच, हे तर मला माहितच होतं. पण ती वाईट चालीची आहे हे मात्र आजच कळलं. मॅडम, प्लीज माझ्या ताईबद्दल असं काही बोलू नका. ए, खरं बोलायला भीत नाही मी कोणाला. काय बोलू नका? हॉस्पिटलमध्ये एक माणूस आला होता आणि तो म्हणाला की सई त्याची बायको आहे. त्याने सईचे आणि त्याचे काही घाणेरडे फोटोज आणि व्हिडिओज दाखवले आम्हाला. काय? कोण होता तो? नाही, पण तो जो कोणी होता ना, तो नक्की खोटं बोलतोय ताई. माझी मुलगी खूप साधी आहे हो. लग्नाआधी तोंड वर करून कुणाकडे पाहिलंही नाही. तिच्यावर विश्वास ठेवा. तिच्यावर विश्वास नाही बाई, तिच्यावर विश्वास नाही ठेवता यायचा. तुम्ही, तुमची फॅमिली, तुमची मुलगी, तुम्ही सगळ्यांनी ना लग्नात आम्हाला खूप छान फसवलंय. आणि आत्ता जे काही झालंय ना ते तर अजून भयानक आहे. याची तर कल्पनाही केली नव्हती आम्ही. माहित नाही यापुढे अजून आम्हाला काय काय बघावं लागणार आहे. ताई, असं करू नका. माझी मुलगी खूप प्रामाणिक आहे हो. तिच्यावर असा अविश्वास नका दाखवू. मी हात जोडते तुमच्या पुढे. आई, आई प्लीज रडू नकोस तू. हे बघ, तुला वाईट वाटावं ना असं मी काहीच वागलेले नाहीये. मॅडम, मी तुम्हाला कालही सांगितलं आणि आजही तेच सांगते. काल त्या माणसाने जो काही तमाशा केलाय ना आणि जे काय सांगितलंय ते सगळं खोटं आहे. केवळ मला अडकवण्यासाठी केलेला प्लॅन होता तो. मला असं का वाटतंय की हा खरं तर तुम्हा सगळ्यांचा प्लॅन होता? काय हवंय नक्की तुम्हाला? पैसेच हवेत ना, राईट? पैशांसाठीच लग्न केलंस ना माझ्या मुलाशी. माझं ना खरंच चुकलं.
त्या गुरुजींवर विश्वास ठेवून ना तुझं आणि देवांचं लग्न लावायलाच नाही पाहिजे होतं. गुरुजी म्हणाले होते या मुलीशी लग्न झालं तर ती माझ्या मुलाचं रक्षण करेल, त्याचा जीव वाचवेल. जीव घेणं अपघात झालाय त्याचा, ही जीव वाचवणार. ही जेव्हापासून त्याच्या आयुष्यात आली आहे ना, किती प्रॉब्लेम फेस करतोय तो. घरात जरा शांतता नाही त्याला. त्याच्या पुढेही आम्हाला काय काय बघावं लागणार हिच्यामुळे देवालाच नाही. ताई असं बोलू नका हो. हे बघा, तुम्ही आता सईवर चिडलात म्हणून असं बोलताय, समजू शकते मी. पण ताई ऐका ना, मी देवांशरावांना भेटू का? मी म्हणजे ते कसे, त्यांची तब्येत कशी बघितल्यावर माझ्या जीवाला शांतता मिळेल. तुमच्या जीवाला शांतता मिळावी म्हणून मी माझ्या मुलाची शांतता कशाला भंग करू? आत्ता कुठे त्याला आराम मिळालाय, रेस्ट घेतोय माझा मुलगा. तुमचा चेहरा बघितला ना तर अजून त्रास होईल त्याला. त्यापेक्षा एक काम करा, हात जोडते, माझ्या मुलाच्या आयुष्यातून दूर जा. आमच्या घरापासून, आमच्या फॅमिलीपासून दूर राहा तुम्ही. इनफॅक्ट तुम्ही आत्ताच इकडून निघून जा. ओके, बाय बाय. आई, बरं वाटतंय ना तुला आता? I'm feeling better. गुड. मला खरं तर असं वाटतंय ना की तुला ना एका खोलीत बंद करून ठेवा, म्हणजे तुला कोणी बघूच नाही, जेणेकरून तुला कोणाची नजरही नाही लागणार आणि तुला कोणी त्रास देण्याचा प्रश्नच नाही येणार. नाही, नको इतकी काळजी करूस माझी. तर तुझी पण तब्येत खराब व्हायची आणि मग तुला कोणी इथेच माझ्या बरोबर भरती करायला लागेल. नाही, तू जेव्हा लहान होतास ना तेव्हा इतका गोड दिसायचास ना, जरा बाहेर पडलास ना की तुला नजर लागलीच म्हणून समजायची. म्हणून ना मी तुला कुठे बाहेर सुद्धा पाठवायचे नाही. तुझ्यासाठी लागणारे टॉय, तुझे बुक्स सगळं मी घरात आणून ठेवलं होतं. कुठे जाऊच द्यायचे नाही मी तुला. तुला आठवतं एकदा आपल्या घराजवळ कुठला तरी मॅजिक शो होता. त्या मॅजिक शोला जायचं होतं पण नाही जाऊ शकलो. मग मी तुझ्याजवळ हट्ट केला. नेक्स्ट डे तू त्या मॅजिशियनलाच आपल्या घरी बोलवलं होतं आणि मग त्याने आपल्या घरातच एक मॅजिक शो केला होता माझ्याकडे. एक्झॅक्टली. मला आत्ता सुद्धा तसं करता आलं असतं ना तर खरंच आवडलं असतं. म्हणजे इनफॅक्ट मी आताही करू शकते. तू सांग तुला काय हवंय, मी आत्ता इथे आणून देईन. तू कुठेही जाऊ नकोस. कसं पॉसिबल आहे ते? आता मोठा झालोय ना मी. तोच तर प्रॉब्लेम आहे. मोठा झालास, तुझं लग्न करून द्यावं लागलं. काय दुर्बुद्धी सुचली मला, तुझं आणि त्या सईचं लग्न लावून दिलं. आई पण आता सई माझ्या बायको आहेत ना. भोळा आहेस रे तू, खरंच खूप भोळा आहेस. आणि त्याचाच गैरफायदा घेते सई. इन्स्पेक्टर आले होते ना, पोलिसांनी तपास केला असता, ऍक्सिडेंट का झालंय, कोणामुळे झालंय हे कळलं असतं आणि या ऍक्सिडेंटला सई जबाबदार आहे हेही उघडकीस आलं असतं. पण तू त्यांना केस बंद करायला का लावलीस? सॉरी, तुला वाईट वाटेल हे ऐकून, पण मला तुझी बायको अजिबात आवडत नाही. आई तू प्लीज रडू नकोस. तुला माहिती ना भैरवी मॅडमचा स्वभाव कसा आहे. त्याला आपण तरी काय करणार आहे? त्या कधी कोणाचं ऐकतात का? फटकळ स्वभावाच्या, समोरच्या व्यक्तीला काय वाटेल याचा कधी विचार नाही करत त्या. पण तुला एक सांगू का, देवांश सरांवर खूप प्रेम आहे ग त्यांचं. सरांचा ऍक्सिडेंट झाल्यापासून थोड्या डिस्टर्ब झाल्यात त्या. पण तू प्लीज रडू नको. ताई, तू कुठेही गेलीस ना तरी तुझ्या लाईफ मध्ये एक तरी बाई अशी असतेच ना. आधी ती मामी होती आणि आता या भैरवी मॅडम. दोघींच्याही जिभेवर मिरची असते. काय लागेल असंच बोलतात त्या. वरुण, आपल्या दोघांपेक्षा ना मोठ्या आहेत. परत असं बोलू नकोस त्यांना. आई मोठी नाहीये त्यांच्यापेक्षा. तिचा मान ठेवला त्यांनी. मला असला राग आला ना त्यांचा. काय सी, काय सांगितलं नेमकं तुझ्याबद्दल? काय बोलत होत्या त्या? आणि कोण आलं होतं काल हॉस्पिटलमध्ये? त्या माणसानं नेमकं काय सांगितलं तुझ्याबद्दल? सई, विक्रम आला होता हॉस्पिटलमध्ये.
अरे देवा, तो माणूस तुझी का पाठ सोडत नाही? मला वाटलं होतं तुझ्या आयुष्यातून तो गेला, पण सई बाळा, मला खूप काळजी वाटते ग. नाही म्हणजे या सगळ्याचा तुझ्या संसारावर परिणाम होऊ शकतो. तुझ्या घरच्यांना काय वाटत असेल ग? आई, तू अजिबात काळजी नको करू. विक्रम जे काही बोललाय ना ते सगळं खोट आहे आणि मी हे लवकरात लवकर सिद्ध करून दाखवेन. कसं? नाही, कसं सिद्ध करणार आहेस तू ताई? नाही, तू जे काही सांगितलंय ना त्यावरून तरी असंच वाटतंय की त्यांनी फुल प्लॅनिंग केलंय या सगळ्याचं. हे बघ, त्याला जे करायचं ना ते करू. शेवटी सत्य सगळ्यांसमोर येणारच आहे ना. आणि तुलाही माहिती आहे, विजय हा नेहमी सत्याचाच होतो. खरं काय आहे हे मी लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणेन. पण तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? देवावर जितका विश्वास ठेवावा ना इतकाच विश्वास तुझ्यावर आहे. आणि माझी खात्री, तू कधीच चुकीचं वागणार नाहीस. पण सई, ह्या सगळ्याबद्दल देवांश रावांचं काय मत आहे? नाही म्हणजे त्यांचा विश्वास आहे ना तुझ्यावर? खूप चूक केलीये मी त्या मुलीवर विश्वास ठेवून. अजूनही पश्चाताप होतोय मला त्याचा. सारखं सारखं राहून राहून ना एकच प्रश्न माझ्या डोक्यात येतो, का मी तुझं आणि त्या सईचं लग्न लावून दिलं? ती अंजली लग्नातून पळून गेली होती ना तेव्हा चांगला चान्स मिळाला होता आपल्याला. आपण या सगळ्यातून मुक्त झालो असतो, पण नाही, मला दुर्बुद्धी सुचली. बहिणी आणि गुरुजींच्या बोलण्यात आले मी. ताई, ताई, मला आता नाही बोलायचं या सगळ्या टॉपिकवर. आता जरा शांतता हवी आहे प्लीज. ती सई तुझ्या आयुष्यातून निघून गेली ना की तुला तुझ्या आयुष्यात खरंच शांतता मिळेल. पण जोपर्यंत ती आहे तोपर्यंत काही आपल्याला शांतता मिळायची नाही. आई, मी आत्ता तरी माझं आयुष्य सईंशिवाय इमॅजिन करू शकत नाही. अरे ती सई तुझ्या आजूबाजूला सतत घुटमळत असते ना, म्हणून तुला असं वाटतंय. हे बघ, काही गोष्टींची सवय लागते आपल्याला आणि सवयी मोडायला ना थोडा वेळ लागतो. तुलाही थोडा वेळ लागेल, पण ही सवय एकदाची सुटली ना तरच तू आयुष्यातून जरा टेन्शन फ्री होशील. आय डोंट नो, रिअली डोंट नो, पण त्यांना आता माझी गरज आहे. त्यामुळे मला त्यांच्या बरोबर राहावंच लागेल. शिंदेच मी आई. तेव्हा प्लीज डॉक्टरांना बोलव. मला ना आत्ताच्या आत्ता घरी जायचंय. मला इथे हॉस्पिटलमध्ये अजिबात बरं वाटत नाहीये. मला घरी जायचं. तू प्लीज डॉक्टरांना बोला. सई तुझ्या आयुष्यातून गेली ना तर तू लवकर रिकवर होशील. तू प्लीज माझं ऐकणार आहेस का? ओके ओके, आय एम सॉरी. हे बघ देवा, तुला इथे राहून जेवढी रेस्ट मिळेल ना तेवढी घरी जाऊन मिळणार नाही. आई, तू फोन करणारस की मी जाऊ त्यांना बोलवायला? मला काही प्रॉब्लेम नाही. देवा देवा, काय करतोयस तू? त्रास होईल तुला. शांत बस. मी बोलवते डॉक्टरांना. शांत राहा. हॅलो डॉक्टर, मी भैरवी जहागीरदार बोलते. देवांशला बघायला जरा रूम मध्ये येता का? हो, जरा महत्वाचं बोलायचंय. अर्जंट आहे, प्लीज. ओके, थँक्यू. येत आहेत. थँक्स. त्या सईने देवांशवर काय जादू केली आहे हेच कळत नाहीये. तिच्या विरुद्ध एक शब्दही ऐकून घेत नाही हा. देवांश पासून सईला लांब करणं वाटतंय तेवढं सोपं नाहीये. यस मिस्टर देवांश जहागीरदार, कसं वाटतंय आता? आता बरं वाटतंय सर. गुड. या सर, माझी एक रिक्वेस्ट होती. मला डिस्चार्ज हवा होता. असं वाटतं की जर मी घरी राहिलो तर मी जरा लवकर रिकवर होईल. आणि माझ्या घरचे लोक पण आहेत माझी काळजी घ्यायला. सो पॉसिबल असेल तर प्लीज. हो डॉक्टर, म्हणजे जर खूप गरज असेल तर आम्ही नर्स सुद्धा ठेवू. आणि आमचे डॉक्टर आहेत ते रेग्युलर येऊन यांना चेक करतील. तुम्ही सांगाल ती काळजी घेऊ आम्ही. तसं असेल तर काहीच हरकत नाही. म्हणजे तुम्ही घरी काळजी घेणार असाल तर डिस्चार्ज देऊच शकतो. हो,
पण आठवड्यातून एकदा चेकअप साठी यावं लागेल. बाकी घरी काय काळजी घ्यायची, कुठली पथ्य पाणी पाळायची, कशी औषधं घ्यायची, हे सगळं सिस्टर तुम्हाला समजावून सांगतील. थँक्यू थँक्यू सो मच सर. गेट वेल सून मिस्टर देवांश जागीरदार. हॅपी? कोणाची दृष्ट नको लागायला.